चंदननगर परिसरात अल्पवयीन युवतीनं धमकावून त्यांच्यावर अत्याचार करण्यात आल्याच्या 2 घटना घडल्यात। या प्रकरणात पोलिसांनी 2 तरुणांना अटक केली आहे। चंदननगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या दोन्ही गुन्ह्यांमध्ये आरोपींविरुद्ध बलात्कार तसेच बालकांचे लैंगिक संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत चंदननगर पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन युवतीच्या आईनं दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी बालाजी गुरुनाथ स्वामी वय वर्ष 27 राहणार लक्ष्मीनगर एरवडा याला अटक करण्यात आली आहे। युवती अल्पवयीन असल्याची माहिती स्वामीला होती। त्यानं युवतीवर वेळोवेळी अत्याचार केला। हा प्रकार उघडकीस आल्यानंतर युवतीच्या आईनं त्याला जाब विचारला, तेव्हा आरोपी स्वामी हा पीडित युवतीच्या घरात शिरला। तिची आई आणि वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली। सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बाबर अधिक तपास करत आहेत। अशाच प्रकारच्या आणखीन एक घटनेत अल्पवयीन युवतीवर बलात्कार करून तिची छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देणाऱ्या ऋतिक रावसाहेब लोणके वय वर्ष 27 राहणार सोमनाथ नगर वडगाव शेरी याला पोलिसांनी अटक केली आहे। याबाबत पीडित अल्पवयीन युवतीनं चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पीडित युवतीला लोणके यानं विवाहाचं आमिष दाखवलं, तिच्यावर अत्याचार केला। ही बाब युवतीच्या मावशीला समजली। मावशीनं लोणके याला जाब विचारला, तेव्हा मला तिच्या बरोबर बोलू दिलं नाही तर सोशल मीडियावर युवतीची छायाचित्रे प्रसारित करील अशी धमकी दिली। लोणके याच्या विरुद्ध पोलिसांकडे तक्रार देण्यात आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र लाईव्ह वरला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसेच इंस्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करा।